हरि खरोखर आजचा दिवस सर्व दृष्टीने फार महत्वाचा आहे. मला कल्पना नव्हती की परमेश्वराच्या कृपेने आजच्या ह्या इतक्या घाईगर्दीच्या जीवनात सुद्धा आपण लोक इथे आलेले आहात. आपलं काम, आपले उद्योग सर्व बाजूला ठेवून, काही लोकांना सुट्ट्या असतील, काही लोकांना लग्नाला जायचं असेल, कोणाला काही, तरी खरोखर हा एक आनंदाचा दिवस आहे आणि खूप आनंद झालेला आहे. आपले भाऊ बहीण, आजोबा, सर्व मित्रमंडळी आपल्याकडे आलेले आहे. हा मेळावा पाहून खूप आनंद होतो आहे आणि अशाच तऱ्हेचा हा मेळावा नेहमी आपल्या या धुनीच्या परिसरात झाला म्हणजे खूप बरं वाटेल. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी आहेत आणि त्या असणारच. कारण असं गृहीत धरा की एक योद्धा आहे, तो खरोखर चांगल्या तऱ्हेचा योद्धा आहे. तरी पण जोपर्यंत तो त्या वॉर फील्ड वरती जात नाही तोपर्यंत त्याला योद्धा कसं म्हणायचं? तर त्याला सर्व तऱ्हेचा त्रास सहन करावा लागतो, सर्व तऱ्हेचा झुंज तयार करावा लागतं, त्याप्रमाणे वागावं लागतं. त्याला अनेक जखमा होतात, अनेक यातना होतात आणि त्याच वेळेला आपण म्हणू शकतो की हा खरा योद्धा आहे. तर ह्या जीवनात सुद्धा आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर कुठल्याही क्षणाला, कुठल्याही संकटाला आपण सामोरा जायला पाहिजे, त्याला पाठ दाखवता कामा नये. त्यातच खरा पुरुषार्थ आहे, त्यातच तुमच्या बुद्धीचा सदुपयोग आहे आणि त्यात तुमच्या जीवनाचं यश लाभलेलं आहे. पण आपण त्या दुःखाचं फार भांडवल करतो आणि त्याचं मनन करतो आणि त्याच्यामुळे आपल्या दुःखात भरच पडली दरून जातात. आता गृहीत धरा की तुमच्याजवळ एक ग्लास आहे पाण्याने भरलेला आणि त्यात एक चमचा मीठ घातलं तुम्ही आणि ते प्यायला सांगितलं तर कसं लागेल तुम्हाला? ते खारट लागेल. तुम्ही थुंकून टाकाल, तुम्हाला कसंच वाटेल. कारण त्या पिल्यात पाणी मर्यादित आहे, त्यात मीठ पडलेलं आहे. आता तुम्ही एक घागर घ्या, मोठा माठ घ्या, त्याच्यात पाणी घाला, त्याच्यात ते मीठ टाका, नंतर तुम्ही ते प्यायला घ्या. तुम्हाला कसं वाटेल? ह्यात आणि त्यात बरीचशी चव वेगळी वाटेल आणि त्या मिठाचा तुम्हाला काहीही लवलेश वाटणार नाही, ते सुसह्य होईल. तसंच ह्या जीवनात ही जी दुःख असतात तर तुम्ही स्वतःचं जीवन एखाद्या पेढ्यात असल्यासारखं न करता एखाद्या माठात असल्यासारखं करा, म्हणजे तुम्हाला ही तीव्रता भासणार. प्रत्येक ठिकाणी ज्याला संकट नाही असा एकही मनुष्य नाही, पण ते सहन करण्याची पात्रता तुमच्यात आणा. तुम्हाला त्या दुःखाचं काळजी वाटणार. प्रत्येकाच्या जीवनात हे सुख दुःख असतं, पण आपण त्याला दुःख म्हणतो, ते वास्तविक दुःख नाही, ती तुमची कसोटी आहे. तुम्हाला जे परमेश्वराने दिलेलं आहे तर त्या पातळीत तुम्ही किती उतरता, त्या कसोटीला तुम्ही किती उतरता, त्याची ती एक प्रकारची परीक्षा आहे. कुठल्याही संकटाला माणसाने कधीही डगमगायचं नाही. आणि हे केव्हा येईल? तुमचं मन मोठं असेल ते. मन नेहमी मोठं ठेवायला पाहिजे. संकुचित वृत्ती ही अपयशाचं एक मोठं कारण आहे, मोठी खोंड आहे आपल्याला. कुठल्याही तऱ्हेने संकुचित वृत्ती ठेवणं हे आपल्याला घातक आहे आणि हे जे आपण करणार आहोत हे आपल्याच सुखासाठी करणार आहोत, आपल्याचसाठी करणार आहोत, आपल्या कुटुंबियासाठी करणार आहोत. त्याप्रमाणे त्या घराचं एक प्रकारचं एक मंदिरच बनायला लागतं. त्यातलं घरातलं वातावरण एखाद्या मंदिरासारखं व्हायचं. अहो, हे जे लहान लोक म्हणतो आपण, लहान म्हणता येणार नाही त्यांना, वास्तविक पाहता मनाने ते खूप मोठे असतात. प्रत्येकाला उद्योग दिलेला आहे. एक कार्पेंटर आहे, सुतार आहे, तो त्याचं काम करणार, म्हणून तो तुच्छ नाही आहे.
नाही तर तुमची दारं कशी बंदी असती? तुम्हाला त्याच्याकडे जावं लागणार, बाबा चल कामाला चल, गवंडी आहे, तोही उपयोगी आहे, त्याच्यापासून तुमचं चालू शकत नाही, तुमचे घर कोण बांधणार? म्हणून तो काही तुमच्यापेक्षा कमी आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाला एक देणगी दिलेली आहे, प्रत्येकाला ही त्याची आपापली श्रीमंती आहे आणि त्या श्रीमंतीच्या जोरावर तो जगतो आहे. म्हणून तो तुच्छ आहे असं म्हणणं चूक आहे आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहणं सुद्धा ही फार मोठी चूक आहे. त्याच्यापेक्षा आपण काहीतरी श्रेष्ठ आहोत असं वाटायला लागतं आणि त्याच ठिकाणी मनुष्याचा एक पाय घसरायला लागतो. एका झाडाखाली 2 मजूर बसलेले होते. ते दररोज त्या शेतात काम करायचे. एक जण आणायचा, आपल्या 2 भाकरी आणायचा आणि दुसरा होता तो 3 भाकरी आणायचा. ते आपापली भाकरी जेवत असत. तो दुसरा मनुष्य असेल की ती एक भाकरी आहे ती दररोज कोणी समोर असेल त्याला द्यायचा, कोणी नसेल तर पशु पक्षी त्यांना तो द्यायचा. आता हे रोजच त्यांचं काम असल्यामुळे तो रोजच त्याचा उपक्रम चालू असायचा. हा 2 भाकरी खायचा, हाही 2 भाकरी खायचा, तिसरी भाकरी वाटून द्यायचा. तो समोरचा त्याचा जोडीदार म्हणायला लागला, हे तू असं काय करतो रोज? तुला जर 2च भाकरी लागतात तर तू तिसरी आणतो कशाला? तो म्हणतो, माझ्या आईने शिकवलेलं आहे मला की तुझ्या स्वतःच्या कमाईचं काहीतरी कोणाला तू दे आणि मी देतो म्हणून पोटभर जेवतो. हे मी माझ्याच पुरतं ठेवलं असतं तर उद्या मला भाकरीची पंचायत पडली असती. तरी माझ्या स्वतःच्या कमाईचं आहे आणि मला त्याच्यात खूप आनंद वाटतो की मी कोणाला काहीतरी देऊ शकतो माझ्या स्वतःच्या कमाईचं. आता विचार करा किती मन त्याचं मोठं असेल, त्याची खरी श्रीमंती आहे. आम्ही फक्त हाच विचार करतो की हा मनुष्य आता मला भेटला, याची आपली मैत्री झाली, आता याच्यापासून मला कुठला फायदा घेत आहे. अशा तऱ्हेची जी वृत्ती असते तो मनुष्य कधी सुखी होत नाही. कारण प्रत्येका घटना तो अपेक्षा करतो, त्या अपेक्षेची पूर्तता होऊ शकत नाही. पण त्याच्याऐवजी आम्ही आमचं मन असं ठेवलं पाहिजे की मी याच्याकरता काय करू शकतो. ज्या वेळेला तुम्ही मदतीचा हात पुढे करता, तुमच्यासाठी हजारो हात मदतीचे तयार असतात आणि हे आपण निर्माण करायचं असतं. ते आपोआप होत नाही, दिल्याशिवाय काही मिळत नाही. पाण्याची वाफ होईल तरच पाऊस पडेल, हा निसर्गाचा नियम आहे. तसंच हा पण एक निसर्गाचा नियम आहे की पहिल्यांदा द्या आणि नंतर तुम्हाला काय मिळेल ते पहा. परमेश्वराच्या जवळ न्याय आहे, अन्याय नाही. पण हे आम्हाला कळत असून सुद्धा आम्ही तसं भागत नाही. आम्ही फारच विचार करतो, फार कॅल्क्युलेटिव्ह, फार विचारात पडतो हे कसं करायचं. आणि या कॅल्क्युलेशन करता करता आमचं आयुष्य कधी संपते तर कळतही नाही आणि शेवटी हात बाजूला जातात. खूप वाईट वाटतं त्यावेळेला, पण वेळ निघून गेली. आता हे दररोज आपल्याला माहिती असल्यानंतर आपण का वागतो असतो हेच कळत नाही. याच्यात फार मोठं कारण म्हणजे असूया. समोरच्याकडे पाहतो, तुलनात्मक दृष्टीने पाहतो, हा इतका मजेत कसा राहतो, आपण का राहू शकत नाही. ही जी असूया आहे, हे जे विचार आहे ते दुःखाचं पहिलं कारण आहे. स्वतःकरता विचार कर ना की तुला काय कमी आहे, तू मजेत का नाही, तुला असं का वाटतं की मी मजेत नाही. तू स्वतःकडे पाहा, स्वतःचं निरीक्षण कर, आत्मपरीक्षण कर. जी तुझी पात्रता होती ती परमेश्वराने तुला प्रदान केलेली आहे, त्याच्यात समाधान मान. तुला आनंदी आणण्यात आहे, आनंद निर्माण करायचा असतो, तो आपोआप कधी मिळत नाही. आणि त्याच्याकरता माणसांनी स्थित प्रज्ञा असायला पाहिजे. परमेश्वराने ठेवलं त्यात मी खुश आहे. आलं एखादं संकट तर त्याला कारणीभूत मीच आहे का असू नये. काय घडलंय मला माहिती नाही, पण याला डगमगायचं त्याला परमेश्वराच्या खुशीत मी बसलेला आहे, परमेश्वर माझं निवारण करेल. ही दृष्टी किंवा ही बुद्धी का ठेवत नाही. ही जर बुद्धी आणि ही जर दृष्टी असेल आपल्याला तर त्या दुःखाच्या ज्या काही लहरी येतात त्या सुसह्य होतात. तुम्हाला त्यात काहीही तकलीफ होणार नाही आणि त्यातून तुम्ही सरळ आपला मार्ग काढू शकता. आणि नंतर जर मागे वळून पाहिलं तर असं वाटायला लागतं, वा प्रसंग आला होता पण परमेश्वराच्या कृपेने दिला होता. परमेश्वराचे आभार. समुद्राच्या चौपाटीवरती एक मुलगी चालायला लागली. संध्याकाळ झाली होती. समुद्राच्या लहरी लाटा येत होत्या जात होत्या. ती चालत होती. अचानक तिथे एक बाई बसलेली दिसली आणि तिची शेगडी पेटवलेली दिसली. ती परत आली आणि त्याच वाटेने परत जायला लागली. तरी तिला वाटले की शेगडी घेऊन इथे का बसली, काय वाचले त्या प्रकाशात. तिने जाऊन विचारलं, तुम्ही इथे या वेळेला शेगडी घेऊन काय बसलात.
म्हणे हा उजेड मी केला आणि हे वाचते काहीतरी. काय वाचता तुम्ही? तिने ते टोपडी होती त्या मुलीच्या हाती दिली, ती वाचायला लागली एक 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 पान. तिने पाहिलं तर तंतोतंत तिचं वर्णन त्याच्यात यायला लागलं. म्हणजे ती 17 वर्षाची तरुणी होती, तर बालपणापासून तर 17 वर्षापर्यंत काय घडलं, कसं घडलं, कुठे घडलं, काय हे सर्व त्याच्यात लिहिलं होतं. त्या मुलीला खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे पुढे काय, ज्याआधी तुम्ही हे लिहिलं तर पुढे सुद्धा तुम्ही परत काही लिहू शकत असाल तर ते वाचून पाहते, तर ते संबंध पानं पोरे दिसली. त्यांनी सांगितलं हे जे लिहिलंय हे पानं काढून फेकून दे. हे घडलं, आता पुढे काय घडवायचं आहे हे असं लिहिलं जातं, म्हणून तू स्वतःच्या कृतीने दाखव की पुढे काय लिहायचं. मागचं जर वाचलं तर आता तू परीक्षा करू शकतो, परीक्षण करू शकते की माझं काय चुकलं काय नाही ते. पण याच्या पुढे जे काय करायचं तर त्याला तुझी बुद्धी अशी निर्माण होईल की जे लिहिलं जाईल ते चांगलंच लिहिलं जाईल आणि तू हे चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करशील. याचा अर्थ असा की पुढच्या जीवनात तुमचे पावलं आपोआप चांगले पडतील, तुमच्या हातून चांगल्या गोष्टी होतील. तुम्हाला तसं एक उत्स्फूर्त अशा काही कल्पना येतील की त्याच्यात काही कोणाचं फलं करू शकता. कमीत कमी कोणाला दुःख तरी तुम्ही देऊ शकणार नाही, अशा तरी तुमची वागणूक निर्माण होतं. तर अशा तऱ्हेचे जीवन सुद्धा माणसाने आपलं आपणच निर्माण केलं पाहिजे आणि खरं त्याच्याच सुख आहे. इतर हे संबंध अवलंबन करण्यात काहीही अर्थ नाही. हे जे आपण पाहतो ते तात्कालिक आहे. एक सेठ आपला संध्याकाळच्या वेळेला बसलेला होता, उदबत्ती लावली, देवाला नमस्कार केला, बसला. त्यात एक असा एक मनुष्य आला, साधा विचार. तो म्हणे, त्यांनी सहज म्हटलं, सेठजी बहुत दिन से इधर रहते हो आप? तो पाहायला लागला, काही बोलला नाही. तो ये तो धर्मशाला है ना, कितने दिन हो गए यहाँ पर रहते आप? सेठजीला म्हटलं, साला एवढा माझा बंगला, एवढं माझं दुकान आहे, धर्मशाला म्हणतो. क्यों? बोले तुमको कुछ अक्ल है? तो बोले क्या हो गया? इसको धर्मशाला बोलता है, मेरी गलती हुई क्या? बोले मग त्यांनी विचारायला लागले, आता कोण राहतो? म्हणजे मी राहतो. याच्या आधी कोण राहत होतं? म्हणजे माझे वडील राहत होते. त्याच्या आधी कोण राहत होते? माझे आजोबा राहत होते. त्याच्या आधी कोण राहत होते? अरे ही परंपरा आहे, तुम्ही नेलं का डोक्यावर? हे धर्मशाळा आहे, नाही तर काय झालं? आता तू राहशील, तुझी मुलं राहतील, तुझे नातू राहतील. आहे काय हे? कुठला कोणाचं आहे? तुझं आहे काय? इथं धर्मशाळा बांधणे राहणार राहतात, याच्या पलीकडे काय? याचं कसलं वैभव घेऊन बसलं? तसंच आहे. नीट टेक राहून जर आपण असं दाखवलं की जे आम्ही नाही अजिबात, ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक ठिकाणी ठोकर माणसाला बसते. कारण जो स्वतः तसा नाही तसा वागायला जातो आणि ते स्वतःला जमत नाही. लोक त्याला ओळखून घेतात की याची पात्रता आहे की या कशाला हे एवढं ऑर्डर दाखवलं. त्याला वाटत असेल की हे कोणी ओळखत नाही, सर्व जगाला माहिती आहे आपण काय. म्हणून जे आपण आहोत हे लपवण्याचा कधीही प्रयत्न करायचा, सुधारण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा लपवायचं कशाला? जे आहे ते आहे. आता कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, पण ही श्रीमंती कसली? त्याला श्रीमंत मनाने पाहिजे. जो उदार जे 2 भाकरी मोठ्या मुश्किली मिळत होते त्यातली सुद्धा एक भाकरी त्यांनी तिसऱ्या करता ठेवली. म्हणजे माझी आईने शिकवण दिली. आईची शिकवण अशी पाहिजे की देत राहा बाबा, तुला परमेश्वर देत राहील, तुला काय कमी. वाहती गंगा असेल ना, पाणी प्रत्येक वेळेला फ्रेश असावं, ताजं पाणी तुम्हाला मिळेल आणि ते साचून ठेवाल ना त्याची दुर्गंधी. तसं ही जी काही आहे आपल्याजवळ, बुद्धी म्हणा, पैसा म्हणा, जे काही असेल ते त्याचा उपयोग करा आणि प्रथम दुसऱ्या करता करा, नंतर त्याचा उपयोग आपोआप तुमच्या करता. कारण एकही मनुष्य असा परिपूर्ण नाही की तो स्वयंपूर्ण आहे असा. जसं घर बांधायचं असेल तर तुम्हाला मजूर पाहिजे, सुतार पाहिजे, गवंडी पाहिजे, आर्किटेक्ट पाहिजे, सर्व पाहिजे. ती त्यांची श्रीमंती, त्यांच्या श्रीमंतीतला वाटा तुम्ही उचलता आणि तुमच्या जवळ आहे ते कॉन्ट्रीब्युट करता. म्हणजे या समाजात प्रत्येकाला आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची लायकी कोणाकडनं काय घ्यायची. पण आम्ही फक्त विचार करतो हे जे माझं ते माझंच आणि दुसऱ्याचं तेही माझंच, नसेल तर हिसकावून घेतो. आता ही जाहिराती आपण वाचता, अमुक घेतलं तर तितकं फुकट. म्हणजे फुकट म्हटलं की मनुष्य तळमळतो की आता हे फुकट मिळणार आहे. अरे पण का? तुझी पात्रता आहे, परमेश्वराने तुला दिलेलं आहे आणि जे फुकट मिळतं ते फुकट असतं का हा विचार कोणी करत नाही. नंतर मनी ग्रोईंग, हे अशा तऱ्हेच्या ज्या स्कीम्स आहेत की तुम्ही चार लोकांना बुद्धू बनवा, ते 4 लोक आणखी 4 लोकांना बुद्धू बनवतील, ते 4 लोक आणखी 4 लोकांना बुद्धू बनवतील आणि त्याचं पर्सेंटेज माझ्याकडे आहे. तर तो मूर्खपणाने कमवलेला पैसा याला स्वतःला मूर्ख बनवतो आणि नंतर तसाच त्याचा उपयोग असल्यामुळे तो हताश. तुमच्या हातावर तुमची ताकद का नाही? तुमच्या हातावर तुमचा भरोसा का नाही? तुमच्या हिमतीवरती तुम्हाला भरोसा का नाही?
तुम्ही स्वतः का मिळू शकत नाही? हे जर ध्येय दिलं परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा जर आपण जर सदुपयोग केला तर तो श्रीमंत आहे त्या भाषेत बोलायचं झालं तर. अशा तऱ्हेने जर आम्ही आमचे रोजचे आमचे उपक्रम ठेवले तर मनुष्य खरोखर सुखी राहील आणि कोणाच्याही उपकाराच्या ओझ्याने तो दबणार नाही, कोणाच्याही ऑब्लिक्शन मध्ये जाऊन त्याला सुख लाभणार नाही. कारण तो दाता असेल त्याच्या समोर गेला की याची नजर खाली गेलीच नाही. का पण कशासाठी? थोड्या फायद्यासाठी. काय झालं? ही वृत्ती माणसाने पहिल्यांदा बदलली. स्वतः म्हणजे त्याचा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या थोड्याशा कारणावरून आपण आपोआपच आश्रित भाग लागतो. कोणाला कोणाचं प्रोटेक्शन पाहिजे असतं, कोणाला कोणाची पैशाच्या रूपात मदत पाहिजे असतं, कोणाला आपले मतं पाहिजे असतात, कोणाला काही पाहिजे असतात. अशाच आणि प्रत्येक जण ऑब्लिक्शन मध्ये जातो आणि शेवटी काय होतो की कोणाकोणाच्या मताची तो पूर्तता करू शकेल, कोणाकोणाच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकेल. मग याने कोणाच्या ओझ्याखाली दबायचंच कशाला? कोणाचे उपकार पाहिजेतच कशाला? परमेश्वराने ठेवलं त्याच्या राहता येत नाही तुम्हाला. कशाला पाहिजे कोणाची मदत? तुम्ही कोणाला मदत करा तर परमेश्वर तुम्हाला आपोआप मदत करेल, की तुम्हाला कोणाला मागावं लागणार नाही, कारण की त्याची जबाबदारी ठरते. पण पहिला प्रश्न असतो की परमेश्वर आहे की नाही आहे. आणि खरोखर जर परमेश्वर असा दिसला असताना तुम्हाला तात्काळ तर लोकांनी त्याला प्रत्येकाने आपली आपापल्या बाळांनी त्याला कोणून ठेवलं असतं की तू माझा आहे परमेश्वर, इथून तू हालायचा नाही. म्हणून तो बिचारा अध्यारूप आहे. तो ओळखायचा असतो, तो पाहायचा दिसतो, तो दिसला तर दुसऱ्या स्वरूपात दिसतो, नाही तर लोकांनी सतवलं असतं त्या. असाच एक होता बिचारा साधू. तो बसला होता झाडाखाली, मस्त मजेत होता. तर रोज एक मनुष्य तिथे जायचा, बसायचा आणि मग असा बसता बसता त्यांनी विचारलं क्यों भाई तू रोज आके इतना टाइम क्यों बर्बाद करता है, कुछ कर काम धंधा कर. नहीं बोले बाबा मैं तो बस खत्म हो गया, मैं तो निराश हो गया, अभी मेरी अक्कल ने काम दी, मेरे को कुछ तो दिख दो. आता हा बिचारा लंगोटी लावलेला तो काय दिस त्याला. असे बरेच दिवस गेले पण तो अगदी पाठीच लागला की महाराज कुछ तो भिजो. त्याला आता विचार केला, चांगला मनुष्य होता. त्याने आपला एक दाढीचा काही घेतला आणि गेला. त्या बोले जर रेड्यात मला माल हो गया. परिस्थिती अशी त्याला मनापासून वाटत होतं की कमीत कमी याला काहीतरी बरं व्हावं. या तपश्चर्याच्या जोरावर तो जो एक केस दिला होता त्याच्यात ती ताकद आणि तो घरी नेला. आणि काय आश्चर्य, सकाळपर्यंत त्याला म्हणजे अगदी मालामाल झाला. शेजारी पाजारी विचारला, अरे तुला उद्याची खायची सोय नाही तर तू आज हे असं काय मिळवलं, कसं झालं? शेवटी त्या लेडीज घरगुती तेरी को मालूम नहीं बोले, तो वहाँ वो महाराज बैठा है, वो तो मेरे ये गए थे, उन्होंने एक मांगा, उसने एक बाल निकाल के दिया बोले, तो उसके दाढ़ी का बाल निकाला तो ऐसा ऐसा हो गया बोले. तीन त्याच्या नवऱ्याला सांगितलं. अरे म्हणे कहा यहाँ इधर बैठे हो तुम, वो मौलाना उधर बैठे, वो देखे आओ तुम दाढ़ी. त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, सर्व गेले. पण असे नजर ते सगळं रक्त बंबाळ झाला तो. तर परमेश्वर जर तुम्हाला असा दिसला असता ना तर त्याची हकीकत दिस केली असती. काय उपयोग? म्हणून परमेश्वर जाणावा लागतो, तो दिसत नाही. तो बरोबर काम करतो, तो ओळखावा लागतो. आम्ही फक्त चटपट काहीतरी पाहिजे आम्हाला त्या वृत्तीने येतो. काय लोक येतात बऱ्याच वेळेला असं वाटतं काहीतरी त्यांच्या अपेक्षा असतात. काय बाबा तुमच्याकडे मी का पाहिजे, 1 वर्ष झालं माझी मुलीचं लग्न झालं, 1 वर्ष झालं तुमच्याकडे येतो, आता काय पाहिजे, ते काय करायचं. अनेक गोष्टी असतील की त्यांना अशी पाहिजे, तसा मुलगा पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. हे शिवाय त्या मुलीचा जो क्षण येईल त्यावेळेला तिथं लग्न होणार. पण लागलीच ते त्याच्यावर दोष देऊन तुमच्याकडे येण्यात काही फायदा नाही, उगीच टाइम बर्बाद होतो. हे सत्य अनुभव आहे. कारण कोणीतरी काहीतरी अपेक्षेने तिथे येतो. निरपेक्ष असं येणारे फारच कमी सापडते. तरी अपेक्षा तुमचं संबंध जे संचित असेल की जे तुम्ही निर्माण केलेलं आहे
ते तर ब्रह्मदेवालाही बदलता येत नाही, तर कोण मनुष्य कसा बदलू शकेल? हा, त्याच्यात एक असू शकते की परमेश्वराच्या जवळ दया क्षमा आहे, पण त्या तशी तुमच्यात पात्रता पाहिजे ती स्वीकारण्याची, की परमेश्वराने तुमच्यावर दया करावी. तुम्ही तसा हट्ट धरा, मग तुमचा प्रेम तिथे लागेल. तुम्ही निश्चित करा, परमेश्वराला ते निश्चित करावं लागेल, तुमच्या हट्टाला रिस्पॉन्स मिळेल. पण काही न करता 1 महिना झाला, 1 वर्ष झाला आम्ही तुमच्याकडे यायचो, काय होतं असं म्हणण्यात काही अर्थ आहे? अशा वृत्तीचे लोक शेवटपर्यंत अतृप्तच राहतात, कारण ते त्या हेतूने आलेले असतात की जो कोणीही असेल त्याची पूर्तता करू शकतो. एक छोटासा मुलगा आणि त्याचे वडील रस्त्याने जात होते. पुढे आता म्युन्सिपाल्टीचा कारभार, एक ओढा होता, ओढ्यावर एक छोटासा पूल होता, तोही तुटलेला होता. आता ती मुलगी म्हणे, बाबा मी इथून करतो. मुलगा म्हणाला, मी कसं जाऊ याच्यावरून? तर वडील म्हणाले, चल बेटा तू माझ्या बरोबर, माझा हात धरतो. नाही म्हणे, बाबा माझा हात कसा, मी नाही धरत, तुम्ही माझा हात धरा. तर म्हणे, का? म्हणे, माझा हात कधीच तुटू शकते, पण तुम्ही माझा हात धरलेला कधीच तुटणार नाही अशी मला खात्री आहे. याचा अर्थ असा की तुम्ही गुरुचा हात नका धरू, गुरुने तुमचा हात धरला पाहिजे, म्हणजे तुम्ही दृढ व्हाल. मला त्याची परिस्थिती निर्माण होईल, पण तसं होण्याकरता तुमची पात्रता निर्माण करा. छोटा बालक, त्याला माहित असते वडिलांवर त्याचा हक्क होता, त्याचा हट्ट होता. वडिलांना त्याचा हात धरणं भाग पडलं, पण त्याचा तो हक्क होता, त्याचा हट्ट होता. तसं ते अपेक्षण होतं, तसं कर्तव्यपूर्तीचं समाधान होतं. तसं आम्ही वागतो का? नुसताच यांनी आमचा हात धरावा ही अपेक्षा करण्यात किंमत आहे का? पण असं बऱ्याच वेळेला वाटतं की आम्हाला वाटतं की प्रत्येकाचा थोडं थोडं काहीतरी कल्याण, आणि त्यांना सवय लावायची. लहान मुलांना आपण घेतो, जायला लागतो, तिथे दानपेटी असतो, त्याच्यात म्हटलं बाळा हा पैसा टाकते, त्या मुलाला सवय लागावी म्हणून. एरवी काही नाही, तो त्याच्या वडिलांचाच तो पैसा असतो, पण त्याच्या हातून तो टाकावा, की त्या मुलाला कळलं पाहिजे लहानपणापासून की काहीतरी आपण दिलं पाहिजे, त्याची जबाबदारी काही मिळत नाही या दृष्टीने. तर असंच एक वेळ अभिषेक करायचा आप्पांना. त्यांनी सांगितलं, ठीक आहे तुमच्या प्रत्येकाच्या वाटाला काहीतरी आलं पाहिजे, एक एक वाटीवर दूध घेऊन या तुम्ही. 10शी वाटी आहे ना, पण दूध आणायचं. प्रत्येक कशाला मी एकटाच आणतो? नाही, प्रत्येकाच्या बदलात काहीतरी केलं पाहिजे, तुम्ही वाटीभरच दूध आणा. सकाळी 5 वाजता करायचं तर तुम्ही 4 वाजता आणलं पाहिजे, तिथे घागर ठेवले आणि त्याच्यात तुम्ही टाका. प्रत्येकाने विचार बरं आहे. सकाळी उठले, अगदी घाईघाईत निघाले. प्रत्येकाने विचार केला, एकाने सर्व तो दूध आणणारच आहेत, मी वाटीवर पाणी नेलंच काय वेळ. प्रत्येकाने विचार, सर्व तर दूध टाकणारच आहे ना, मग माझं एक पाणी वाटीवर पाण्यात काय दिवस. सकाळी जेव्हा अभिषेक करायची पाहतात, त्याच्यात नुसतं पांढरं पाणी. खरं वाटीभर दूध आणणारे फारच करते. तुम्ही दूध आणलं हवं, त्यातलं अर्थ राहू द्या माझ्यासाठी. अरे का? पण अरे तुला टाकायचं टाकू नको, त्यांना तुला त्यातलाही वाटा पाहिजे का दाखवायला? ही जी वृत्ती आहे ही स्वतःची पद्धत. कोणी कोणाला काही मागत नाही. जे करायचं असते ते स्वतः करता करायचं असतं, आणि त्याच्यात स्वतःचं हित पाहायचं असतं. कोणाला परमेश्वराने सर्वांना भरपूर दिलेलं आहे, पण ते आम्हाला कळत नाही की आम्हाला काय दिलं, आणि अशा तऱ्हेने आमच्या जीवनात आम्ही दुःख निर्माण करतो. हे छोटे छोटे विचार, पण याच्यात महत्व खूप मोठं आहे. हे ज्या वेळेला आम्ही विचार करतो, अगदी लहान गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी निर्माण, सुरुवात अगदी लहान गोष्टीतून. तर ज्या वेळेला आपण तर सर्व सुशिक्षित आहोत, आपल्याला सर्व गणित माहित आहे, आपल्याला काय बरं काय वाईट हे माहिती आहे. त्याच्याकरता परमेश्वराने आपल्याला कॉन्शियस दिलेलं आहे, त्याचा आपण सदुपयोग करतो, पण त्याचा आता आम्ही दुरुपयोग करायला. एक परवाच सांताक्रूजचे ग्रस्त आले होते. दुपारच्या वेळेला त्यांची मिसेस सर्व आले होते बसले. हे सांगायला लागलंय, गाव म्हणे आता आम्ही तिकडे लवकर येणार नाही, 2 शब्द सांगा ना आम्हाला. आता परिस्थिती अशी आहे की ते रेडिओचं बटन थोडंच आहे की मुंबई स्टेशन आहे, मद्रास स्टेशन आहे, त्यांना तर पाहिजे होतं.
नाही हो, आता मी शकलो नाही मग आता येणं होणार नाही, 2 शब्दच सांगणार. मग म्हटलं एकच पाठ मी शिकलेलं आहे. रिटायर्ड बँक मॅनेजर होते, चांगला ग्रस्त दिसतील, त्याची एक इच्छा होती, त्याचं काही चुकलं नाही, त्याच्यात सर्व मंडळी बसलेली होती, परवा येऊन गेले त्यांचे नातेवाईक. तर म्हटलं ठीक आहे, आता हे सर्व तुम्हाला माहितीच आहे, नवीन उजळणी करण्याचं काही कारण नाही. म्हटलं फक्त निसर्गा नियमाप्रमाणे वागा, याच्यात सर्व म्हणजे कसं नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे. म्हटलं निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागा, म्हणजे पाणी इथे टाकलं तर त्याचा जर स्लोप असेल तिकडे ते पाणी जाणार, त्याच्या विरुद्ध तुम्ही जाऊ नका. म्हणजे अजूनही मला समजलं नाही. बरं बघा, तुम्ही रस्त्याने चालले, सहज चालले, जाता जाता तुम्हाला एका ठिकाणी 100ची नोट दिसली. तुम्ही विचारल्यानंतर 100ची नोट पडलेली आहे, हे एकतर एखाद्या गाडीखाली तरी जाईल किंवा एखादा कोणी दुसरा उचलून देईल. आणि मी समजा की उचलली त्याचा काहीतरी चांगला, माझ्याकरता नाही मी काही करणार, पण याचा चांगला उपयोग आहे. आणि मग तो उचलल्यानंतर तो म्हणतात मिळाली तर आहे, मग चला आता दान धर्म पुण्य करू. तो त्याच्यातून पुण्य करावा लागतो, त्याच्या कल्पनेप्रमाणे. परत जाताना तो वर नाही पाहत, खाली पाहतो की पुन्हा दुसरी नोट सापडेल, मग तिसरी नोट सापडेल का. मग याला दान केलं तर त्याच्यात आम्ही किती दानशूर आहे. आपण कुठून दानशूर झाला, तो ते उचललेला नोटाचा, आणि सवय लावून घेतली की कुठे पडलं की उचललं, पडलं की उचललं, पडलं की उचललं. या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी कशा होतात ते लक्षात घ्या. हा निसर्गाचा नियम आहे. म्हटलं समजलं तुम्हाला आता. हो, माफ करा, पण तसं काय नाही, हे असंच आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे, फक्त सांगावं लागतं. हो, प्रत्येकाला सर्व माहिती आहे, सांगायचं काय कोणाला, छोट्या गोष्टी याच्या. तर अशी जी थोड्या गोष्टीतून आपल्याला सवय लागते तर त्याचा एक वृक्ष बनतो आणि त्याचा परिणाम बरोबर होतो. म्हणूनच निसर्गाप्रमाणे वागा. निसर्गाचे पशु पक्षी वगैरे ते पंचार पाळले जातात. त्यांना माहिती आहे आता पावसाळा येणार आहे, आपल्याकडे मुलं बाळ होणार आहे, तर त्या भागाने ते संबंध इकडून तिकडून कापूस इकडे तिकडे येते करून आणतात बिचारे. त्याच्याकरता ते अन्य देतात, ते मुलं आल्यानंतर त्यांना सुचीने भरवतात. कारण त्यांना त्यांचं लहानपण आठवते की आपण सुद्धा आपल्याला तरी कोणीतरी भरवलेलं आहे, आपली कशी निगा राखलेली आहे. तर जोपर्यंत आपण कोणाची निगा अशी राखणार नाही, त्याच्यात परमेश्वराची माया लावलेली आहे, म्हणून हे सर्व घडत आहे. तर त्या ऋणातून त्या वेळेला आपण मुक्त होऊ की जेव्हा आपण याचप्रमाणे आपण कोणाची सेवा करू. म्हणून ते त्या पिल्लांना खाऊ पिऊ घालतात, सर्व करतात. पक्षी मोठे झाले की मग त्यांना जवळ फेकू देत नाही. तुम्ही स्वावलंबी व्हा, तुमचं भक्ष तुम्ही मिळवा, असं ते शिकवता. हा निसर्गाचा नाही. अरे पशु पक्ष्यांना निसर्ग माहिती आहे, तुम्हाला मला माहिती नाही. याच्यानंतर इतकं बोलून मी